नमस्कार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना खरं तर स्वागतार्ह आहे। विरोधकांकडून विरोधक टीका करतात आणि जे सत्ताधारी पक्ष आहे ते त्याचं प्रमोशन करतात। सत्ताधाऱ्यांनी प्रमोशन केलंच पाहिजे आणि विरोधकांनी टीका केलीच पाहिजे। हे सगळं खरं असताना आज पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियमला एक कार्यक्रम होतोय, ज्याचं उद्घाटन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पुण्यामध्ये होते। आणि आता आपण ज्या ठिकाणी आहोत तो कात्रज देवरोड बाह्यवळण मार्ग आणि या रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने खूप मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी होर्डिंग लावण्यात आलेली आहेत। आपण माझ्या मागे पाहू शकता की या ठिकाणी वारजेमध्ये आपण आहोत आणि याच पद्धतीची होर्डिंग सर्वत्र हायवे रोडला झळकलेली दिसत। आणि या होर्डिंगवर आपण पाठीमागे वाचू शकतो की या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा या टायटल खाली हे होर्डिंग लावण्यात आलेले आहे। आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता लाडक्या बहिणीला हक्काचं माहेर, दरमहा मिळणार मानाचा अहेर, हा अहेर शब्द लिहिलेला आहे आपण पाहू शकता, जे की आहेर असा उल्लेख पाहिजे होता। त्यामुळे जर इथेच यांच्या जाहिरातबाजीमध्ये मराठीत घोळ होतोय आणि त्याच्यामुळे यांच्या जाहिरातीत जे कोणी करतंय त्यांना व्याकरण सुधारण्याची गरज असल्याचं या फलकातून अधोरेखित होतंय। अनेक फलक त्यांनी असे हायवे रोडला लावलेले आहेत, मोठमोठ्या जाहिराती केल्या जात आहेत, मात्र ह्या व्याकरणाच्या चुकी सरकारकडून होऊ नयेत, सरकारच्या डिझायनरकडून होऊ नयेत, अशा प्रकारच्या अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत। आपण जे दर्शक या यूट्यूब चॅनलवर आमच्या फेसबुकवर हा व्हिडिओ पाहताय, तुम्हाला या व्याकरणाबद्दल काय वाटतंय, या योजनेबद्दल काय वाटतंय, नक्की कमेंट करा।